कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळ घरात आले आणि वातावरणच बदललं ना सगळं। खरं बोलतेस ग तू। अगं एका दिवसातच याने मला एवढा लळा लावलाय ना, काय सांगू तुला। चला बाळाला आता आपण कपडे घालायचे। कपडे? अगं हो, स्वप्नीला आणायला गेला होता ना, आला नाही अजून? नाही सर, नाही आले अजून। बया, मग आता याला कपडे कुठले घालायचे? मी देऊ कपडे बाळाचे? बाळाचे कपडे? हा, आव ते बापूंनी दिले होते बाळासाठी, ते देऊ? अगं मग दे की, ते घालू आपण। मी आणते। छान छान कपडे घालायचे आता। हा मस्त मस्त। हे बघा, हे बाळाचे कपडे बापूंनी दिले होते ना, म्हटले होते बाळाला घाला आणि त्याला सांगायचं नंतर त्याच्या आजीने दिलंय म्हणून। काय झालं आई? तुझ्या बाळाला घालायला दिले होते ना कपडे, ते मग तुझ्याच बाळाला घाल, माझ्या नको बाळाला घालूस। माझ्या बाळासाठी त्याच्या आईने आणलेली कपडे ही। ताई अहो मी अगं रुपाली, अगं हे बाहुल्याचे कपडे आहेत, बसणार नाहीत, त्याला लहान होतील। आई बाहुलीचे नाहीयेत, माझ्या बाळाचे कपडे आहेत, असे कसे लहान होतील? बघ तूच लावून बघ बघू। हा, माझ्या बाळाची शंभू झाली, छान छान शंभू केली। आता आमच्या बाळ कपडे घालणार। चला 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 कपडे घालूयात। आमचं बाळ मोठं झालं, कपडे छोटी झाली बाळाची। हो, बाळ मोठं झालं आमचं। ताई म्हणून म्हणत होते ते कपडे घाला की बाळाला। अगं होय रुपाली, स्वप्नील अजून आला नाही ना, तर घाल की हे कपडे। आई, मी तुम्हाला पण सांगून ठेवते, ह्या अपनाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर। अगं रुपाली, काय बोलतेस तू? बरोबरच बोलतेय मी घेतली का कधी स्वतःच्या बाळाची काळजी? गरोदर असताना पण हिला कामाचंच पडलेलं असायचं, आणि डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी तर दंगलीत पण गेली होती। अगं बस कर आता। आई ताई तुम्ही कपडे घाला बाळाला, हवं तर मी इथे नाही थांबत। आई, हिला जायला सांगा इथून, तरच मी घालीन कपडे। हा रुपाली, अगं मी जाते आत। अगं माझ्या बाळाला कपडे घालायची शंभू झाली। द्या द्या द्या, शंभू झालं माझ्या बाळाचं। काय झालं रडायला? रडायची नाही बाळा, छान छान कपडे घालू आपण तुला। बया रुपाले, अगं कसले भारी दिसतात ग हे कपडे। अगं जणू काय त्याच्यासाठीच बनले होते बघ। रुपाली, अगं रडायचा पण थांबला की। आई, माझं बाळ आहेच देखणं। अप्पे, अगं रडत होती तू? नाही नाही, ये इथं ये। अगं अप्पे, गप गप, नाही टाईप, असं रडायचं नाही बघ। आई खरंच कामामुळे नाही, रुपालीचं एवढं काय म्हणायला लावून घेते? तिची तब्येत आता कशी आहे माहिती आहे ना तुला? आई अहो त्या बाळाच्या बाबतीत विचित्र वागत होत्या, पण बाकी तर त्यांना सगळं कळतंय की। अगं वय अप्पे, आम्हाला पण माहिती आहे की तू आणि अर्जुननं बाळासाठी काय काय केलं होतं ते। अप्पे अगं, बाळ तुझ्यामुळे नाही गेलंय। रुपालीचं म्हणणं मनाला नको लावून घेऊस पुरी। अगं कोणी नाही केलंय एवढं तू आणि अर्जुननं केलंय। असं कसं पण आई, अहो बाळ आता नाहीये अप्पे, आपण पुढे गेलं पाहिजे। आई अहो असं कसं म्हणताय तुम्ही? कसं पुढे जायचं? बंट्या, ए बंट्या, बाटली हातात घेतली नाही की म्हातारी तडफडलीच। हिला घेऊन बसलो ना तर एक घोडवी वाटेला द्यायची।
आता गो बाया काय रे बंट्या असं एकदम देवागत काय बसलायस हा का बसायचा विचार होता हा उद्या मला सोडून जर का तू बसला ना तर जीवच घेईन तुझा नाही बसत गे बोंबलत का आली ते सांग अरे ऐक ना लय महत्वाची गोष्ट घडली म्हणून तुला सांगायला आले काय झालं बंट्या त्या रुपालीनं आपल्याला लई चांगली झाडली बघ म्हणली तू हापिसात जात होती ना म्हणूनच तुझं बाळ गेलं काय सांगतेस आई म्हणली आणि अपर्णा माझ्या बाळावर तुझी सावली बी पडली नाही पाहिजे म्हणून वाई म्हणजे हे सगळं जसं आपण ठरवलंय तसं सगळं प्लॅन नुसार होतंय बघ हे आवडले मला मग काय तर अरे ती आपली लय रडत होती रुक्मिणी तिला समजवायला बी गेली होती मग बसली स्वतःच्या नशिबाला दोष देत आई त्या आपल्याला कळत नाही ना की हे बाळ तिचंच आहे म्हणून अरे ती रुपाली आजूबाजूला फिरकू बी देत नाही तिला बिचारी माझ्या संग लग्न केलं असताना त्या आपली वेळच आली नसते आपण तिला असं सोडायचं नाही तिला बी नाही त्या आरजाला बी नाही अरे आपण एवढे डाव केले त्यांच्या बरोबर पण सगळे त्यांनी हाणून पाडल्यात आता बराबर घावल्यात घावले नाही चांगलेच घावलेत त्यांच्या डोळ्यात देखत त्यांचं बाळ मोठं होणार पण त्यांना कळणार नाही कारण त्यांच्या नशिबात हे राहुल केतू आहेत नाही त्यांनीच ओढून घेतल्यात आता हे राहू केतू काय आयुष्यभर त्यांची साथ सोडणार नाहीत तेच तर आई आपण ढिलं नाही पडायचं अजिबात ढिलं नाही पडायचं आपण नाही 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 आणि असं बी तिचं काम बी गेलंय रे फार एकटी पडली बघ ती आई त्या पीक गप बसणारी नाही काहीतरी खोसपट काढून परत कामाला जाणार बघ अरे कशी कामाला जाईल ती अख्ख्या जिल्ह्यानी तिचा व्हिडिओ बघितलाय बाळ बाळ करत फिरत होती निसती ती येड्यासारखी हेच आहे सगळ्यांना असंच वाटलं पाहिजे की त्या पीक खरंच येडी झाली हा मध्ये ती बोलली होती की मी आता स्वीकारलंय माझं बाळ गेलेलं हेच तर नाही पाहिजे ना आई आपली सगळ्या बाजूला अडकली ना तर आपण ह्यो फास अजून तिच्या गळ्याभोवती आवळू हा बरोबर आहे आणि ती परत कामाला जाणार नाही याची काळजी मी घेतो आणि ती घरात एकटी कशी पडल याचा मी पुरेपूर प्रयत्न करते आणि तसं मी माझ्या जोडीला ती रुपालीन तिचं बाळ आहेच की आई ही आपी आहे ना तडफडली पाहिजे जसं आपण तडफडलो होतो हिला भूक नाही लागली पाहिजे तहान नाही लागली पाहिजे झोप नाही लागली पाहिजे आयुष्यात काय चालले ना तिला कळलंच नाही पाहिजे बघ असे हाल करायचे तिचे वय बंट्या आता ती आपल्या तावडीत घावलीच आहे ना तर तिला आपण येडच करून सोडायचं बघ ऐक ना बंट्या आज आपण माहोल करायचा का किती दिवस झाला आपण दोघं बसलो नाही आणि माझ्या घशाला बी नुसती कोरड पडली रे हा मी एक काम करते मी ना आज तिकडे जातच नाही हा इथं झोपते मग आपण दोघं बी मिळून पिऊ ना जरा हा उठ डोक्या बिका पडली का काय बाकीचे काम आहेत मला काय रे बंट्या असंच करतो तू जाऊ दे मरू दे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.